मित्रांनो, तुम्ही सुद्धा गाडीच्या टँकमध्ये पेट्रोल आहे ते ऑटो कट झाल्यानंतर ओव्हरफिल करता का? त्यानं काय होऊ शकतं ना, तुम्हाला मी आज सांगणार आहे. नंबर 1, इव्हॅप सिस्टम खराब होऊ शकते, म्हणजे इव्हॅपोरेटिव्ह कंट्रोल सिस्टम खराब होऊ शकते. होतं काय मित्रांनो, गाडीमध्ये एक प्रकारचे वेपर्स तयार होतात आणि वेपर्स आहे ना, त्याला बाहेर काढण्याचं काम इव्हॅपोरेटिव्ह सिस्टमचं काम असतं मित्रांनो. जर तुम्ही ओव्हरफिल केलं तर ती सिस्टम खराब होऊ शकते मित्रांनो, आणि त्याच्यामुळे मोठा खर्चसुद्धा तुमच्या गाडीला येणार आहे. सेकंड मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे, फ्युएल लिकेज होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये काय होतं मित्रांनो, मोस्टली एक्सपान्शन होतं आणि जे इव्हॅपोरेटिव्ह सिस्टम आहे ती काम करत नाही, बरोबर. त्यामुळे ती प्रेशर झेलत नाही, आणि प्रेशर नाही झेललं की हे ना फ्युएल लीक होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो, आणि लीक जर झालं फ्युएल तर गाडी पेट पण घेऊ शकते. चारकोल कॅनिस्टर असतो ना, तो एक वेपर्स आहे ना, तो ॲब्झॉर्ब करतो, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ओव्हर फिल करता, म्हणजे एक्स्ट्रा फ्युएल टाकता ना, त्यावेळेस होणार काय मित्रांनो, त्यावेळेस तो चारकोल कॅनिस्टर आहे ना, तो खराब होऊ शकतो आणि त्याची रिप्लेसमेंट आहे ना खूप कॉस्टली असते. अजून एक आहे परफॉर्मन्स, बरोबर. जेव्हा ओव्हरफिल होतं ओके, तेव्हा आहे ना जी फ्युएल आहे ना ती इंजिनपर्यंत ना व्यवस्थित सप्लाय होत नाही, त्यामुळे गाडी कधी कधी झटके पण घेते. तर हे सुद्धा कारणं असतात ज्याच्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स आहे ना डाऊन होतो. त्यामुळे मित्रांनो, पेट्रोल नेहमी ऑटोकटपर्यंतच भरा आणि विषय संपवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.